नमस्कार सर्वांना. हा व्हिडिओ आहे काल संध्याकाळी सुरू केलेला. काल संध्याकाळी रिलायन्स मॉलमध्ये गेलो होतो. खरं तर मला DIYमध्ये जायचं होतं, पण तिथं न जाता रिलायन्स मॉलमध्ये आलो आणि 1 रुपयाचीही खरेदी न करता बाहेर आलो. नुसतंच पाहिलं. ओवीचे हट्ट काही चालू होते, पण तिलाही काही घेतलं नाही, कारण कपडे नव्हती मागत ती. विनाकारण त्या महागड्या गेम तिला खेळायच्या होत्या आणि ते मला अजिबात पटत नव्हतं. त्यामुळे काहीही न घेता बाहेर आलो. इथं वरती तुम्हाला गेम दिसत आहेत ना, मला इतकी गंमत वाटली की एक चॉकलेटची गेम होती. 500 रुपयात सगळ्या गेमचं कार्ड आणि प्रत्येक गेम अशीच होती की जिंकलं तर टेडीवेअर किंवा त्या टॉफीज होत्या त्या. मग त्यापेक्षा मला असं वाटलं, तिला मी समजावलं की आपण बाहेर जाऊन चॉकलेट घेऊ. हां, मजा म्हणून ठीक आहे, पण नाही मी तिला म्हटलं. मग त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. प्रार्थना हॉटेल खूप छान आहे कोल्हापूरमधलं, म्हणजे आता रिन्युएशन केलेलं आहे त्यांनी, तिथलंच हे आहे. त्यानंतर मसाला पापड घेतला ओवीसाठी आणि आम्ही सगळ्यांनीच खाल्ला, म्हणजे एकच घेतला. आणि त्यानंतर मग जेवण मागवले. हॉटेल खूप सुंदर आहे, मात्र आम्ही लवकर गेल्यामुळे आत्ता इथं रश नव्हती. जेवणासाठी आपण काजू मसाला, पोळ्या आणि रोटी असं जेवण मागवलेलं होतं. जेवण केलं, घरी आलो, सगळं आवरलं आणि मग त्या रात्री मी व्हिडिओ पुन्हा नाही शूट केला. डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशीच तुमच्याशी भेटत आहे, कारण तब्येत बरी नव्हती, म्हणूनच जेवायलाही बाहेर गेलो होतो. करण्याची ताकदच नव्हती अंगामध्ये. मग मी दोघांना म्हटलं चला आपण जाऊया. एखाद दिवशी जाते मी असं महिन्यातून, फार नाही पण महिन्यातून एकदा नक्कीच जाते. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर बरेच 2-3 दिवस झाले सॉरी लॉंग व्हिडिओ काही टाकले नाहीत, मात्र आजपासून म्हटलं आपण कंटिन्यू करूया. आणि आत्ता सकाळी पहिल्यांदा चहा घेतला. त्यानंतर आपलं नेहमीचं लेडीजचं काम म्हणजे साय काढणं. आणि किती सुंदर साय आहे ते बघा. कोल्हापूरमध्ये दूध म्हणजे जर तुमच्या इकडे 72 आहे तर इथं 68 आहे. पण तुम्ही साय बघू शकता, अगदी खूपच सुंदर साय येते. 68 रुपये लिटर म्हशीचं दूध आहे आणि गाईचं तर खूपच स्वस्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ना इथे किटली जर आपण घेतली तर रंकाळ्याच्या पुढे गेल्यानंतर म्हणजे एक चौक आहे तो, तिथे गेल्यावर म्हशीचं ताजं दूध आपल्या समोर काढून मिळतं. आता हे जे आहे ना, हे फक्त 2 दिवसाची साय बघा. 8 दिवसात चांगलं तूप निघतं. यामध्ये मी 2 चमचे दही घातलेलं आहे आणि खूप छान असं दही निघतं. तर चला आता ओवीला वगैरे उठवायचं आहे. माझा चहा झालाय, ओवीसाठी चहा करायचा आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. चला. काल थोडंसं सामान आणलं, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. केसांच्या अवताराकडे दुर्लक्ष करा, कारण ऑइल खूप जास्त लावलेलं आहे. तर बरेच दिवस मला इच्छा होती की बॉडी वॉश आणायचं, म्हणजे साबणाऐवजी बॉडी वॉश. पहिल्यांदा वापरत होते मी, पण आत्ता मधल्या टप्प्यात सोडलं होतं. पण खूप छान वाटतं बरं का. आणि पिअर्सचं आहे, पिअर्सचं बॉडी वॉश आणलेलं आहे काल. केक तर मुलांनी संपवलं. केकच्या स्लाईस आणल्या होत्या. त्यानंतर पिवळे मनुका खास ओवीसाठी आणलेत, कारण ओवीला ना खूपच वीक येते. तिची उंची आणि तिची तब्येत दोन्हीही खूप कमी वाढतं. त्यामुळे डॉक्टरांनी सजेस्ट केले की तिला रोज मुठभर हरभऱ्याची डाळ, त्यानंतर मनुका आणि खडीसाखर असं भिजवून तिला खायला द्या. म्हणजे खडीसाखर नाही भिजवायची, हरभऱ्याची डाळ भिजवायची आणि मनुके भिजवायचे, असं तिला सुरू करणार आहे आता. बघूया म्हटलं. आणि अंजीर द्या सांगितले, अंजीर पण भिजवून द्यायचे तिला. तर ते सगळं मी काल त्यासाठी गेले होते की तिच्यासाठी घेऊन येऊया. त्यानंतर एक मोठी कढई आहे आणि एक, दोन्ही मोठ्याच आहेत. छोटी कढईच नव्हती माझ्याकडे भाजी करायला आणि एक छोटा कुकर नाही आहे, पण कुकर म्हटलं नेक्स्ट महिन्यात घेऊयात, एकदम दोन्ही जमत नाही. आणि अशी लीडचीच कढई पाहिजे होती मला, ज्याला हे बघा असं काचेचं लीड आहे. आणि हे आता काढूया आपण. खूपच छान कढई आहे आणि फार भारीतली नाही आहे. 500 रुपयाची कढई आहे बघा, 549. ही एक मला खूपच आवडली. कुकर खूप बघितले, परत म्हटलं नको, एका महिन्यात एकदम खर्च जमत नाही. त्यानंतर चाट मसाला,
छोले मसाला, मिसळ मसाला तिथं नव्हताच, ॲक्च्युली मला पाहिजे होता. आणि हे आपली बॉडी वॉशची घासणी, एक ब्ल्यू आणि पर्पल, अखिलेशला आणि आम्हाला दोघींना अशी मिळून एक आणली. हरभऱ्याची डाळ जी ओवीसाठी खरंच गरजेची आहे. त्यानंतर ना डबे अजिबात नव्हते, त्यामुळं कणिक ठेवायला लागतात कधीतरी, किंवा मुलांना खाऊ द्यायला लागतात. अखिलेशला डबा लागतो, ओवीला डबा लागतो, म्हणून काल एकदम 2-3 डबे घेऊन आले. आता ही खास हा छान आहे बघा, हा एक डबा आहे आणि खूप कमी किमतीचे आहेत, ॲक्च्युली 60-60 रुपये, म्हणून मी आणले. हा तेवढा भारीतला आहे 199, हा तर अगदी 100 रुपये, आणि हे 69 रुपये असे 2. त्यानंतर हे युनिरॅप चपातीच्या म्हणजे पोळीच्या डब्यात ठेवायला मला लागतात, कारण न्यूजपेपर मी बंद केला आहे. ओवी उठली का? हे काजू. त्यानंतर आपले मेहंदी लावायला वगैरे ब्रश लागतात ते. हे माउथवॉशचं अखिलेशला लागतं खास करून, आणि मलाही लागतं. खडी साखर ओवीसाठी. आणि आपल्या गॅरेज बॅग, एवढंच काल घेऊन आले, जास्तीचं काही नाही. आणि काहीतरी काढून ठेवलंय, पण आता नाही लक्षात म्हणजे काय ठेवलंय ते. तर चला आता आपण पुढच्या कामाकडे वळूया. तर भाजीला काहीच नाही, फ्रीजमध्ये बघितलं, मग हे बघा मसूरची डाळ भिजवली आहे. 15 मिनिटं भिजली तरी छान होते डाळ कांदा. मग डाळ कांदा करूया. आणि डाळ कांदा विशेष म्हणजे दोघांनाही आवडतो, तिघांनाही, कारण फारसा केला जात नाही, त्यामुळे डाळ कांदा आमच्याकडे आवडतो. अगदीच भाजी नसेल तर डाळ कांदा केला जातो. डाळ कांदा कसा आहे, सतत जर केला ना तर तो नाही आवडत, पण कधीतरी केला तर डाळ कांदा आवडतो. तर चला थोडासा चहा ठेवूया. आता ओवी सोबत थोडा मी घेणार. पुन्हा चहा वाढलाय माझा, नाही तर मी चहा अगदी कमी घेत होते, आता जरा पुन्हा वाढलाय. आता 2 घोटच घेणार, सकाळी कप भरून घेतलेला आहे. ओवीसाठी म्हणून चहा केला आणि त्यातला मी सुद्धा घेतला, कारण एकदा चहा घेईन म्हणता म्हणता पुन्हा दुसऱ्यांदा कधी चालू केला हे माझं मलाही कळलं नाही. चला असू दे, चहाची सवय आपली बंद कधी होईल असं मला तरी वाटत नाही. शुगर कमी करू जास्त करू, पण चहा मात्र सोडणार नाही. आणि ज्या दिवशी चुकून माकून डॉक्टर सांगतील की साखर खाऊ नका, तेव्हा मी चहा सोडीन, पण मी बिन साखरेचा चहा पिऊ शकत नाही. त्यानंतर डाळ कांदा केला. डाळ कांदा थोडासा नेहमीपेक्षा तिखट झाला होता. व्हिडिओ करत करत कोणतीही गोष्ट करायची म्हणजे अशीच बघा, मी एकदम किती तिखट घातलं, थोडासा तिखट झाला, म्हणजे ओवीसाठी तर जास्त झाला, आम्हाला चालतो. आणि तिखट थोडं घातलं, त्यानंतर डाळ घालून घेतली आणि मग मस्त असा डाळ कांदा तयार झाला. थोडंच पाणी घातलं डाळ शिजण्यापुरतं, जास्त नाही घातलं, कारण मग ते एकदम आमटीसारखं होतं, तसं नको होतं. नंतर ओवीचे केस आज धुतले होते आणि तिला शाळेत जायचं होतं, म्हणून ड्रायरनंच वाळवून घेतले. इतर वेळेस मात्र मी ड्रायर अजिबात वापरत नाही, पण जेव्हा गरज असते सर्दी होण्यापेक्षा मग ड्रायर वापरलेला बरा असं मला वाटतं. आणि ओवीचे केस बघा किती आता छान व्हायला लागलेत. खूप कमी केले होते आणि पुन्हा वाढायला लागलेले आहेत आता. मग तिचं सगळं आवरून दिलं आणि त्यानंतर मग पोळ्या बनवल्या. डाळकांदा तोपर्यंत झालेलाच होता. आणि ज्यावेळेस मी शूट घ्यायला घेते ना, त्यावेळेचीच पोळी नेहमी पूर्ण फुगत नाही, असं माझं होतं. का होतं माहीत नाही, पण नेमकी त्यावेळेस म्हणजे ही पहिली होती बहुतेक, म्हणून नसेल फुगली. पण छान असतात माझ्या पोळ्या, एकदम मऊ आणि पातळ असतात. मुळात मला जाड मोठ्या पोळ्या आवडत नाहीत. त्यानंतर मात्र मग मी कॅमेरा लावला कपाटातच, त्यामुळं असा अँगल जरा विचित्र दिसत आहे. ओवी पण शाळेत गेली होती, अखिलेश पण कॉलेजला गेला होता.
त्यामुळं मग ह्याला लावत बसण्यापेक्षा ट्रायपॉडला मी कपाटातच एका बाजूला लावला होता आणि मग स्वतःचं आवरून घेतलं. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला आज मला एक सांगावंसं वाटतं की जे कोणी व्यक्ती बघा दुसऱ्याच्या मुलींना म्हणजे सुनेला, दुसऱ्याच्या मुली, सून म्हणजे कोण तर दुसऱ्याची मुलगी आपण जी करून आणतो, तिला जे कोणी त्रास देतात किंवा तिला जे रडवतात त्यांच्या मुली किंवा त्यांच्या आयुष्यात, म्हणजे त्यांच्या मुली म्हणजे त्यांच्या घरातल्या ज्या दुसऱ्या मुली असतात त्यासुद्धा कधीच सुखी राहू शकत नाहीत. त्यांच्याबद्दलसुद्धा हेच पुन्हा घडतं. त्यामुळं सुनेला, तुमच्या घरात पण सून असेल, तुम्ही सासू म्हणून जरी हा व्हिडिओ बघत असाल तरी तुमच्या सुनेला मुलीसारखं वागवा. सून मुलगी नाही बनू शकत आणि सासू पण आई नाही होऊ शकत. तरीही हा डिफरन्स थोडासा बदलला पाहिजे असं मला वाटतं. कारण माझ्यावरून मी सांगते की माझं मन किती तळतळतं किंवा किती हळहळ व्यक्त करतं जेव्हा आपण दुसऱ्याच्या मुलींना त्रास देतो. तेव्हा त्या नंदांनी, त्या सासूंनी किंवा त्या सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं की आपल्याला पण मुली आहेत आणि हीच वेळ आपल्या मुलींवर पण येणार आहे. त्यामुळं कधीही घरातल्या सुनांना तुम्ही त्रास होईल असं वागू नका. मी बऱ्याच लेडीज बघते अशा, ज्यांची मी इथं नावं पण नाही घेऊ शकत, ज्या माझ्याजवळ व्यथा व्यक्त करतात की ताई आमच्या घरात असं आहे. आणि वाईट वाटतं की आपण म्हणतो समाज बदलला, स्त्रीला बरोबरीचे आता स्थान आहे, पण खूप घरातून अजून अन्याय होत आहे. मात्र लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मुलींना रडवता तेव्हा तुमच्याच घरातल्या बहिणी किंवा ते कोण असतील अजून मुली तुमच्या घरामध्ये, त्याही रडल्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर त्याही रडू नयेत, पण ते होतंच. तर अशा पद्धतीनं सगळं आवरलं. आता देवपूजा फक्त राहिली आहे. माझं आवरल्यावरच मी नेहमी देवपूजा करते. हातपाय आता हात फक्त धुणार, बाकी सगळं आवरलं आहे. ही पार्सल रिटर्न आलेली काढून ठेवली आहेत. आता ह्याचं बघायचं आहे आणि आज पत्ते लिहायला बसायचं आहे मुख्य म्हणजे. आणि हे केलं, पूजा करायची आहे. त्यानंतर किचन बघा स्वच्छ सगळं आवरून झालेलं आहे. भांडी हे त्याप्रमाणे स्वयंपाकामध्ये नंतर तुम्हाला तुमच्याशी बोलून झाल्यावर वरण केलं, साधं वरण आणि डाळ कांदा पोळ्या असा स्वयंपाक केला. आता उद्या हे सगळं आवरायचं आहे. रॅक इथलं आणि फ्रीज आवरायचं आहे. वॉशिंग मशीन इकडं असतं आपलं. ड्राय एरिया, ड्राय बाल्कनी नाही देत आता ड्राय एरिया देतात किचनमध्येच. त्यामुळं सगळं आवरून टाकायचं आहे उद्या. कारण एक पोतं राहिलं होतं ते आज सोडलं आणि काहीही केल्या इथल्या रॅकमध्ये सामान मावत नाही आहे. बघूया आता काय करायचं ते. देवपूजा करून घेते. तुळशीची झाली, आता देवपूजा राहिली आहे. देवपूजा झाली की आपल्या इंडियन मॉम सुनेत्राचा व्हिडिओ मी करत असते. तर काय माहीत नाही हा व्हिडिओ लहान झाला आहे की मोठा झाला आहे, काहीच माहीत नाही आहे. तरी पण चला भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये. आणि छान अशा गप्पा मारणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर म्हणजे कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओवर. आणि भेटते तुम्हाला उद्या. ओवी शाळेत गेली, तुम्हाला मगाशी दाखवलं की तिचे केस धुतले. काल ऑइलिंग केलं होतं, रात्री भरपूर तेल लावलं होतं, मग केस धुतले. आणि असं जर शाळेत जायचं असेल तरच मी ड्रायरनं सुकवते, नाही तर मी सुद्धा आता माझे ओलेत बघा, मी अजिबात ड्रायर केसांसाठी वापरत नाही. तिचे केस आज ड्रायरनं सुकवले. आता संध्याकाळी थोडं तेल लावायचं पुन्हा आणि वाढवायला लागलेत तिचे केस पुन्हा. खूप छोटे करून ठेवले होते तिनंच बरं का, स्वतःहून सांगितलं आणि केस छोटे केले. मी पण विनाकारण एवढे मोठे केस छोटे करून ठेवले, पण वाढ आहे केसाला. आता बघा कापले तेव्हा एवढेच होते, म्हणजे एवढेच अगदी एवढे केस महिनाभरात वाढले माझे. वाढतात म्हणजे वाढायला काहीच टेन्शन नाही आहे. तर चला आता भेटूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडतायत तुम्हाला बघायला, माहिती आहे मला. करूया आता रेग्युलर करते या महिन्यात पुन्हा. श्री स्वामी समर्थ.